जय शिवराय मित्रांनो, अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी अनुदान खात्यामध्ये जमा व्हायला सुरू झालेलं आहे। 24 जानेवारी 2026 पासून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदानाची रक्कम जमा व्हायला सुरू झालेली आहे। परंतु ही रक्कम जमा होत असताना बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये आलं नाही। याच्यात का अनुदान खात्यामध्ये आलेलं नाही? आपली केवायसी झालेली नाही म्हणून आलेलं नाही, किंवा इतर काही कारणास्तव आलेलं नाही? आला असेल तर ते कोणत्या तारखेला आलेले, किती आलेले आणि कोणत्या खात्यामध्ये आलेले, हे सर्व आपण ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतो। आणि हीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी ई केवायसी करण्यापासून प्रलंबित आहेत। त्याचबरोबर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी केलेली आहे, तरी सुद्धा त्या शेतकऱ्यांचं अनुदान आलेलं नाही। आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं अनुदान आलेलं आहे, परंतु ते कोणत्या खात्यामध्ये आले हे माहित नाही। जसं की मी केवायसी करत असताना दिलेलं खातं हे वेगळं होतं, मी अनुदानासाठी दिलेलं खातं वेगळं होतं, त्या खात्यामध्ये रक्कम आलेली नाही, परंतु दुसऱ्या खात्यामध्ये रक्कम आलेली, तर हे सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीनेच पाहू शकता। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला MS डायस्टर मॅनेजमेंटच्या संकेतस्थळावर यायचे। डायस्टर मॅनेजमेंट पेमेंट स्टेटस चेक करू शकता। msdiastermanagement.mahit.org या संकेतस्थळाची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आपला जो काही VK नंबर असेल तो VK नंबर टाकून या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचं। VK नंबर टाकून सबमिट केल्याबरोबर आपण पाहू शकता VK नंबर, शेतकऱ्याचं नाव, अकाउंट नंबर, या ठिकाणी आलेली तारीख, याचबरोबर कोणत्या बँकेमध्ये हे जमा झालेले, किती अमाऊंट जमा झालेली आहे, आणि रिमार्क या ठिकाणी सक्सेस असं आपण या ठिकाणी पाहू शकता। आता हे आपलं 24 जानेवारी 2026 पेमेंट आहे, या ठिकाणी पाहू शकता। अशाच प्रकारे जर आपली केवायसी झालेली नसेल तर आपण VK नंबर टाकून सबमिट केल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाईल पेमेंट स्टेटस ई केवायसी पेंडिंग। आता याच्या व्यतिरिक्त जर काही प्रॉब्लेम असेल, आधार सीडिंग असेल किंवा इतर काही असेल, तर पेमेंट तहसील स्तरावरती वेटिंग मध्ये आहे, तहसील कार्यालयाशी संपर्क साधा, अशा प्रकारे देखील आपल्याला एरर दाखवला जाऊ शकतो। आणि अशा प्रकारे जर आपल्याला एरर मिळाला संपर्क साधू शकता। आता बरेच जण म्हणतात मी अकाउंट नंबर जो दिलेला आहे तो वेगळा होता, त्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत। आता कोणत्या खात्यामध्ये आपले हे नेमके पैसे येणार ते आपण ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता। याच्यासाठी तुम्हाला NPCIच्या पोर्टलवरती यायचे, npci.org.in या पोर्टलवरती आल्यानंतर वरती आपल्याला काही ऑप्शन दिलेले आहेत मेन मेनू मध्ये। याच्यात आपण पाहू शकता कस्टमर, या कस्टमरच्या अंतर्गत भारत आधार सीडिंग एनेबलर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे काही नेक्स्ट सिस्टम आहे ती खुलेल, ज्याच्यामध्ये आपल्याला लाभार्थ्याच्या बँक मॅपिंगच्या संदर्भातील सर्व माहिती दाखवली जाईल। आता या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये आधार मॅप्ड स्टेटस वरती क्लिक करायचे। ज्या आधार नंबरची आपण केवायसी केलेली आहे तो आधार नंबर आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे, जेणेकरून त्या आधारशी कोणता अकाउंट आपलं मॅप आहे ते आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड टाकायचा आणि चेक स्टेटस वरती क्लिक करायचं आहे। चेक स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर आपला जो मोबाईल नंबर असेल या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल। हा आलेला OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि कन्फर्म वरती क्लिक करायचं आहे। OTP क्लिक करून कन्फर्म केल्यानंतर आपण पाहू शकता बँकेचं नाव आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाईल, एनेबल फॉर DBT असं दाखवलं जाईल, ते कधीपासून आहे वगैरे सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार। जर समजा आपल्याला अकाउंट डिटेल पाहिजे असतील की त्याच्या अकाउंट नंबर, आता बँकेत समजा या खातं आहे, समजा याच बँकेत आणखीन एखादं खातं असेल तर आपण इथे एक दुसरी ऑप्शन आहे अकाउंट डिटेलची, त्या अकाउंट डिटेल वरती सुद्धा क्लिक करू शकता। अकाउंट डिटेल वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा सेम आपल्याला प्रोसिजर आहे, आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की आपला आधार नंबर एंटर करायचा आहे। आधार नंबर एंटर केल्यानंतर खाली तुम्हाला एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड जसा आहे तसा पाहून या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे। सबमिट वरती क्लिक केल्यानंतर काय होईल, पुन्हा एकदा तुमच्या मोबाईल वरती एक OTP पाठवला जाईल, तो OTP एंटर करायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला कन्फर्म वरती क्लिक करायचं आहे। OTP टाकून कन्फर्म केल्यानंतर आपली प्रोसेस होणार आहे। आपला आधार नंबर, बँकेचं नाव आणि आपलं जे काही अकाउंट नंबर असेल ते अकाउंट नंबर या ठिकाणी दाखवलं जाईल, अकाउंट होल्डरचं जे नाव आहे ते दाखवलं जाईल, अकाउंट टाईप दाखवलं जाईल। या खात्यामध्ये आपली ही रक्कम जमा झाली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने आपल्या अनुदानाच्या वितरणाची स्थिती पाहू शकता, कोणत्या खात्यामध्ये आले हे पाहू शकता, आधार मॅपिंगची स्थिती आपण या ठिकाणी पाहू शकता, जेणेकरून आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। याच्या व्यतिरिक्त जर तुमचा काही प्रश्न असेल, तुम्हाला जर काही समस्या असेल तर ती देखील नक्की कमेंट करा, त्याच्याबद्दल सुद्धा आपण उत्तर घेण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।